त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या ज्या समस्या आहे की जे पांदन रस्ते आहे, काही ठिकाणी पांदन रस्ते आहे तर ते पूर्णतः गेलेले नाही. या विधानसभा क्षेत्रामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी या क्षेत्रातल्या पांदन रस्त्याकडे कधी लक्ष दिले नाही. मधामधात तुटून आहे. शेतकऱ्यांना त्या पांदन रस्त्यावरून जाताही येत नाही. आणि सर्वात मोठी समस्या जी आहे या पूर्ण क्षेत्रातली ती आहे पांदन रस्त्यावरच्या पुलिया. आणि ते पांदन रस्त्याच्या पुलिया करंजी देवतळे निवडून येऊन या समस्येकडे 100% लक्ष देतील. आणि ह्या समस्या आम्ही त्यांच्याकडे सांगितल्या सुद्धा आहे. आणि त्यामुळे करंजी देवतळे 100%च निवडून येतील हे शाश्वत आहे आम्हाला. आता माझ्या मतानुसार तर सध्या अस्तित्वातली सरकार बरी आहे, सगळ्याला मिळत आहे, सगळ्याला हे करत आहे. तर सध्या देश अशा परिस्थितीत जाऊन राहिला जिकडे तिकडे युद्धाचे वारे काय. आता काही लोक म्हणते बा महागाई वाढत आहे. अरे वा, परिस्थिती आता पेट्रोल आपल्या देशात बनते, कच्चं तेल आपल्या देशात बनते नाही तर थोडेसे भाव वाढणार ना. ह्या सरकारनं जाहीर बी केला बा हा पैसा लोकांकडून हे करून आम्हाला हे करायचं आहे बा, थोडंसं त्रास होईल पण ते त्यावरतीचे लोक नाही. माझ्या मतानुसार हे सरकारनं जर असंच धोरण ठेवलं सगळ्याला समानतेचं का नाही, ती सरकार उत्तम. वरोरा क्षेत्रामध्ये आपण आहोत आणि निवडणूक जोरात सुरू आहे, प्रचाराचा धुमाकूळ चालला आहे. काय वाटतंय एकंदरीत कुठल्या उमेदवाराची ताकद जास्त आहे आता? सध्या कुठे सरांची हवा चांगली आहे. एकंदरीत राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष आहे, महायुती महाविकास आघाडीमध्ये लढत असल्याचं बोललं जातं. मात्र इथे दिग्गज आहेत आणि सगळ्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला असं मी ऐकलं आहे. जनसामान्यांचे मतं आम्ही जाणून घेतो. का चेतन खुटेमाटे यावेळेस जिंकावं असं का वाटते तुम्हाला? कारण सरळ स्वभावाचे आहे आणि शैक्षणिक याच्यामध्ये जास्त भर आहे त्यांचं. कुठल्या मुळात काका काय समस्या आहे तिथल्या ज्या लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून नेत्यांपुढे आपल्याला पाठवावं असं वाटतं? नाही म्हणजे कसं या काडी कचऱ्यामध्ये एक नवीन उमेदवार ठीक राहील, हे तर पूर्ण कचरा आहे. मग खासदार मॅडम त्याचे भाऊ देखील मैदानात आहे, काही मतलब नाही, ते 90वाले काम आहे. आपण आत्ताच अनेकांचे व्ह्यूज घेताना वरोरामध्ये आहोत. दादा काय वाटतं कोणाची हवा? सर आम्ही BJPवाले आहो. आत्ताच आम्ही बघितलं, चला बदल घडूया सुरू आहे. काय नवीन पाहिजे का? आता कसं काँग्रेस घरानं चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला काही नवीन पाहिजे. म्हणजे फक्त नवीन पाहिजे म्हणून चला बदल घडूया. उच्च शिक्षित चेतन खुटेमाटे आहेत, त्यांचं टॅगलाईन आहे चला बदल घडूया. ठीक आहे ना, चांगलं आहे ना ते पण निवडून गेले पाहिजे. हो नक्कीच. तर कसं आहे, उमेदवार सर्व चांगलेच राहते पण जे पक्षाचे लोक आहेत त्यांचं त्यांचे जास्त राहते. आणि एक शिवसेनेचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे तो एक वर्कर चांगला आहे आणि काँग्रेसचा पण चांगला आहे. जवळपास आपला युतीमधला उमेदवार चांगला आहे. तर जेवढं जास्त काही बोलू शकत नाही, त्यांचं कसं आपण तेवढं काही राजकारणात आहो नाही आपण, त्याच्यामुळं काही विशेष काही ह्यावेळी पसंती कोणाला देईल तुम्हाला? नाही असं काही सांगता येणार नाही. तसं आता वेळेबंद काही. माढळी गावामधील एका सलूनच्या दुकानामध्ये आलेलो आहो. या ठिकाणी बरेचसे लोक भेटी देतात आणि जनसामान्याचा जी चर्चा असते ती मुळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते गावखेड्यातील. बघूया त्यांचंसुद्धा मत काय आहे. या ठिकाणी आमचे दादा आहे. दादा, या ठिकाणी जे माढळीतलं वर्क म्हणजे निवडणुकी संबंधित सगळं काम खूप जोरात चालू आहे, काय इकडल्या जनतेची काय प्रतिक्रिया? तुमच्याकडे खूप जण येतात, काय चर्चा चालू असते? हो, माझ्याकडे खूप जण येतात. चर्चा हेच चालू राहते का कोणत्या उमेदवारांना कोणते कामं केलेले आहे आणि आजपर्यंत म्हणजे कोणत्या यातनं पद्धतशीर कामं केली आहेत त्यांच्याकडे कल जास्त आहे. जनता ही प्रत्येक समजदार झाली आहे सर, आणि समजदारीच्या हिशोबानं त्यांना ते कळते. आता पहिलेचा काळ तो वेगळा राहून गेला, हा वेगळा आहे. हा म्हणजे पूर्ण डिजिटल काळ आला, त्याच्यामुळं नाही. गावखेड्यातलं राजकारण म्हटलं तर जातीपातीचं राजकारण, पैशाचं राजकारण आणि अनेक असे कारणं असतात जे छोटे मोठे त्याच्यावर इफेक्ट पडतो, फरक पडतो. काय खरंच फरक पडतो अशा गोष्टीचा? नाही, अशा गोष्टीचा फरक पडणार नाही. तो पहिलेच्या काळामध्ये फरक पडतो 10 वर्षाच्या पहिले. आताच्या काळामध्ये हा फरक नाही. आताच्या काळामध्ये नाही, तशा सुविधा झालेल्या नाही आहे, म्हणजे तेवढ्या काही झालेल्या नाही आहे. आणि जसं म्हणजे मंदिराचे रोड, जसं म्हणजे माढी येथे वडकेश्वर चांगलं प्रेक्षणीय स्थळ आहे आणि त्या रोडला जर जातो म्हटलं आपण देवदर्शनाला,
तर त्या रोडला आपण जाऊ शकत नाही. टू व्हीलर तर आपण सिंगल सीट जाऊ शकत नाही. उमेदवार 18 उमेदवार दिलेले आहे. हो. त्याच्यात 18 उमेदवारामध्ये कोणी सक्षम उमेदवार आपल्याला कधी दिसलो का किंवा दिसणार का आहेत? नाही, तसं सांगता येणार नाही सर. सक्षम उमेदवार आपण जर सांगतो म्हटलं तर ते शक्य होणार नाही आता, कारण प्रत्येक वोटर जो आहे तो समजदार झालेला आहे. त्यांना कळते की आपण वोटिंग कोणाला करू राहिलो आणि कोणाला राजकीय करतोय. पक्षांनी खूप दावेदारी केली आहे, योजना दिलेल्या आहेत. त्या योजनेवर लोक खुश आहेत? नाही, ते नाही बोलता येणार सर आपल्याला, कारण ते आपण जर डेफिनेट जर सर सांगायला गेलो तर त्याच्यामध्ये का आहे राजकीय पक्षाचा आणि बाकीच्या याचा का नाही म्हणजे तंट म्हणजे एकामेका तंटे होईल त्याच्यामध्ये. फक्त एका मुलाचं आहे आपल्याला, तर म्हणजे जे कोणताही पक्ष असो का कोणताही असो, जनतेला फक्त त्यांच्या जर सोयीसुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर तो व्यक्ती आम्हाला काय या निवडणुकीच्या जे चालू आहे वातावरण, या निमित्तानं गावातलं जे वातावरण असते, काय वाटते तुम्हाला या निवडणुकीमध्ये? आणि खरंच या गावाचा विकास झाला आहे का अजूनपर्यंत? या काही अजून काहीच विकास नाही केला, काहीच नाही. आमच्या गावामध्ये कुणीच काय केलं नाही ना आतापर्यंत. अपेक्षित आहे विकासात? काय अपेक्षित आहे गावात? अपेक्षित म्हणलं तर आमचे रोड नाही झाले अजून, कोणतेच कामं केले नाही सरकारनं आमच्या आजपर्यंत. काय पाहिजे तुम्हाला असं विकासाचं नावावर म्हणजे? विकास आता आम्ही सांगितलेलं कोण करणार, आमचं कोण ऐकणार? सांगणार तर ऐकेल ना. सांगितलेलं कोण ऐकणार आमचं? कोणी ऐकत नाही. आपण चॅनलच्या माध्यमातून आपण घरोघरी आणखी सरकारपर्यंत आपल्या गोष्टी जे आहे एक सांगायचं काम आपलं चॅनल करतो. ह्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही? कोणत्या समस्या असं दूर व्हायला पाहिजे मला वाटतं? समस्या म्हणजे आमच्या गावाची काय सुधारणा करा, म्हणजे महागाई आहे, महागाई वाढली, सोयाबीनचे भाव कमी झाले, तेलाचे भाव वाढले, किराणा वाढला, GST आमच्याकडे पब्लिककडे लागली की आपल्या व्यापाऱ्याकडे नाही आहे, आम्हाला द्यावं लागते GST. आहे बरोबर? कोणते ते आम्हाला महिलांना 1500 रुपये लाडक्या बहिणीचे मिळत आहे. ते मिळत आहे, पण वसुल्या त्याच्याचकडून वसुल्या होत आहे ना, काढणं चालूच आहे ना. माढेळी गावामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यांचंही काही मत आहे, ते मत जाणून घेण्यासाठी आपण माढेळी या गावात आलेलो आहोत. या सब्जी मंडळीच्या बाजारामध्ये भाजीपाल्याचं एक छोटंसं दुकान या वहिनींचं आहे. बघूया त्यांचंही सुद्धा काय मत आहे. ताई जी लाडकी बहीण योजना आहे, खूप साऱ्या योजना सरकारने लागू केल्या आणि त्याचे पैसेसुद्धा काही प्रमाणात जमा झाले असं कळतं. खरंच तुम्हाला पैसे मिळाले का आणि त्याचा फायदा झाला का? पैसे मिळाले, पण आम्हाला त्या पैशाची काही आवश्यकता नाही. आम्हाला स्वतःचे मजुरी आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे मालाला भाव पाहिजे. मालाला भाव पाहिजे. शेती आहे का आपल्याकडे? शेती नाही. अच्छा, मग शेती नाही तर मालाला भाव? हे भाजीपाल्याचे कोणत्या म्हणजे आपले कमी भाव असून नाही का, आमच्या शेतकऱ्यांना भाव पाहिजे. ताई, खरंच काही फायदा होतो का या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेचा? या फक्त या पोकळ आश्वासनेच राहतात? ह्या सगळ्या पोकळ आश्वासनच आहे. काही निवडणुकीच्या यानं काही कोणालाच काही फायदा होणार नाही आणि कुणीच काही कुणाचं करत नाही. हे फक्त निवडणुकीपुरतंच राहते की आम्ही असं करू, आम्ही तसं करू बा म्हणून, बाकी काहीच नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांनी दिले, ते 1500 रुपये त्यांनी दिले, पण इकडं साखरेचे भाव वाढवले, तेलाचे भाव वाढवले. ते 1500 रुपयाची काहीच गरज नाही ना. जर तुम्ही 1500 रुपये देऊन इकडून जर काढत असाल, त्या पैशाचा काहीच म्हणजे फायदा नाही. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. शेती आहे? हो, शेती आहे ना. शेतकरी पिकवेल तरच ही जनता खाईल ना, नाही तर काय खाणार आहे? शेतकऱ्याचं सोयाबीन काय भावाने गेलं? काय नाही, 3000 रुपये ह्या का भाव झाला का सोयाबीनला? कापसाला 5 न 6000 रुपये भाव. किती पाहिजे? कापसाला नाही म्हटलं तरी आता हल्ली 10,000 रुपये भाव पाहिजे होता एका क्विंटलला. तर तो 5 न 6000, 4 न 5000 न 6000 रुपये कापसाला भाव राहते. हे काही का भाव नाही झालं ना. मजुरी तर मजुरी देऊन वेचाच लागेल ना. ते कमीच मजुरी राहते ना. शेतकऱ्यालाच नाही तर आपल्याला कुठून भेटणार मजुरी बी? ताई, काय या निमित्तानं आपण निवडणुकीच्या निमित्तानं सांगा? काय नाही, आम्हाला ते 1500 रुपये जे मिळाले ना, ते मिळण्यापेक्षा जर आम्हाला महागाई कमी केली असते, कोणते सिलेंडरचे भाव झाले, कोणते आपले तेलाचे भाव झाले, ते सर्व कमी जर करून दिलं, हे 1500 रुपये नको आहे आम्हाला. फक्त आम्हाला भाव कमी पाहिजे. खरंच युवकांना रोजगार मिळाला का? नाही मिळाला.
कोणत्याच युवकांना रोजगार नाही मिळाला, कधी कोणत्या जागा काढल्या तर त्या सुद्धा सक्सेस नाही होऊन राहिल्या. लेकरं तसे शिकलेले असेच पडलेले आहे, कोणत्या याच्यावर लक्ष नाही आहे सरकारचं. मग का करायचं? म्हणजे सरकारवर तुम्ही नाखुश दिसता. खुशच नाही आहे. बदल घडायचा आहे. बदल तर घडलाच पाहिजे. बदल घडला पाहिजे. काका, आपलं दुकान आहे या ठिकाणी. दुकान आहे. अच्छा, दुकान. काय सांगाल या निवडणुकीच्या निमित्ताने? या निवडणुकीच्या निमित्ताने मी हेच सांगणार आहे की विकास काहीच झाला नाही. मुलं शिकून आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आणि मुलं असेच म्हणजे फिरत आहेत रिकामे. एवढंच माझं सरकारला म्हणणं आहे. सरकार यावेळेस तुम्हाला बदलवायचं आहे की? सरकार बदलवायचं आहे यावेळेस. हां, सरकार बदलवण्याची भूमिका या ठिकाणी महिलांची दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही या माढे गावामध्ये येऊन पोहोचलो आहे आणि जनसामान्याची जी भूमिका आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लाईव्ह चंद्रपूर सोबत चेतन लुतडे, वरोरा.